होतं. कोणाला? भूपेशला. हे चुकीचं आहे. त्यांनी कोणाच्या डोक्यावर बंदूक ठेवून कधी फोर्सिबली जमीन घेतलेली आहे का? माझ्यावर लोकांनी आरोप केलेत की गुंड गुंड गुंड. तर मग बहुजन विकास आघाडीमध्ये असताना मग जी जागा विकायची ते आता 10 वर्ष तुम्ही काय करतात? आणि बीजेपीचं नाव घेता. बीजेपीचा भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे? त्यांच्या नावावर जागा नाहीये. तू जो म्हणतो जागा आमच्या नावावर आहे, त्यांनी पेपर दाखवावे. त्यांनी पेपर दाखवले त्याच्या नावावर जागा असेल ना तर मी ती जागा उद्या सोडली. दोस्तों नमस्कार, इस वक्त हम मौजूद है वटार गांव में। वटार गांव की ये फार्म हाउस होटल जो है इसके पास 2 दिन पहले हमने एक खबर चलाई थी यहीं वटार गांव की। यहाँ पर आरोप लगाए जा रहे थे कि वटार गांव के रहने वाले भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी भूपेश राउत है, वो लोगों को भूमाफिया है, उनके खिलाफ काफ़ी आरोप यहाँ किए गए। हमने वो खबर चलाई थी, आप लोग ने वो खबर देखी थी। इस मामले पर हमने एक पक्ष की बात तब कही थी और पत्रकारिता धर्म ऐसा बोलता है कि दूसरे पक्ष की बात भी सुननी चाहिए। तो आज भूपेश राउत ने एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया। उनके साथ गांव के लोग थे और उनके जिस ज़मीन का ये सब विवाद है उस ज़मीन से जुड़े और भी पक्ष वहाँ थे। जो लोग हमारे कैमरे पर आज से 2 दिन पहले जिन्होंने आरोप लगाए थे उनके ही कुटुंब के लोग वहाँ मौजूद थे। उन्होंने साफ तौर पर कहा कि जिस तरह से आरोप किए गए वो आरोप पूरी तरह से गलत है और इसमें कहीं ना कहीं पूरा पारिवारिक वाद है। न्यायालय में होने के बावजूद इस तरह से जो आरोप किए गए वो गलत है। तो एक प्रेस कॉन्फ्रेंस थी, काफ़ी लंबी प्रेस कॉन्फ्रेंस चली और इसमें कई सवाल के जवाब इन्होंने सभी ने दिए जो उस प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूद थे। इसके पक्षकार भूपेश राउत और उनके साथ के लोगों ने उसमें जवाब दिए। आप वीडियो में आगे देखिए क्या कुछ हुआ उस प्रेस कॉन्फ्रेंस में और क्या कुछ कहा गया। फिलहाल आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। देखिए, प्रेस कॉन्फ्रेंस इसके लिए रखी हुई कि कल हमें कुछ ऐसा सुनने को आया कि मराठी में विषय असा आहे की काल आम्ही ऐकलं की भूपेश राऊत आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत, म्हणजे हा जो सर्वे नंबर 78 आहे ह्याच्यामध्ये बीव्हीएसके ग्रुप जो आहे तो 2016 ला आलाय। त्यावेळेला सर्वात पहिलं खरेदी खत भूपेश राऊत आणि त्यांच्या पार्टनर्सचा 2016 मध्ये झालेलं आहे सर्वे नंबर 78 मध्ये। त्यानंतर त्या दरम्यान त्या वर्षभरामध्ये हे सगळे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा बहुजन विकास आघाडी यांचा ह्या व्यवहाराशी काहीही संबंध नव्हता। कारण काल आम्ही वारंवार बघितलं की भाजपचा कायम उल्लेख केला जातो याच्यामध्ये। भाजपचा या गोष्टीशी काय संबंध आहे? 2016 मध्ये भाजप आणि बीव्हीएसके ग्रुप यांचा काही विषयच नव्हता आणि जे सौदे झाले, ज्या लोकांनी जमिनी विकल्या त्यांनी राजी खुशीने त्या जागा विकलेल्या आहेत, त्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळालेला आहे आणि त्या लोकांनी जागा विकल्यानंतर ज्यांनी जागा विकत घेतल्या यांच्यावर आजपर्यंत कुठेही कोर्ट कचेरी काहीही केलेलं नाही, कुठल्याही कोर्टामध्ये कसलाही दावा चालू नाही। तर मग हे वारंवार काय येतंय की ही जागा म्हणजे जबरदस्तीने घेतली, ही घेतली, असं तर काय नाही। ह्या जमिनीचा वाद नेमका सुरू कुठून झाला? त्या जे तुमच्यावरती प्रतिदावे करणारे जी लोक आहेत ते असं का म्हणतात? ते जागेचा उल्लेख ते का करतात? बघा, आमची जी कुटुंब आहे ना त्याची सगळ्या प्रॉपर्टीज ज्या होत्या A to Z, म्हणजे अर्नाळ्याला आहे, काही पाटीलगावला आहे, वटारला आहे, ह्या सगळ्या जागेचे मूळ मालक हे सगळ्या प्रॉपर्टीज जे स्वातंत्र्यपूर्वी काळापासून ह्यांच्या आजोबाच्या पंजोबांच्या नावावर होते आणि जशी जशी पिढी वाढत गेली तसे ह्या लोकांनी ज्याचा जो हिस्सा आहे तो त्याच्या नावावर करून दिली। टोटल 3 वारस होते आमच्या फॅमिली। तर 51-58 पाटीलगाव मध्ये फेरफार पडला आणि 24-14 हा वटार मध्ये फेरफार पडलेले 1955। आणि त्या फेरफारानुषंगाने ज्याच्या वाटणीला ज्या जागा आल्यात त्या जागेचा प्रत्येक जण उपभोग घेतो। आज 1955 पासून ते 2025 पर्यंत हीच परिस्थिती आणि ज्यांना वाटलं त्यांनी आपापल्या जागेचा व्यवहार केलाय, कोणी विकली आहे, कोणी ठेवली आहे, जसं आम्ही अदला बदल केली त्यांच्या बरोबर। एवढा एक साधारण विषय, बाकी काय नाही। या सगळ्या घटनेमध्ये वारंवार भूपेश राऊत यांच्यावरती भूमाफिया आहे, त्यांच्यावरती एक घणघाती टीका केली जाते। तो विषय नेमका काय आहे? त्याच्यामध्ये एक विषय असा पण आहे की त्याच्यामध्ये एक क्रिमिनल अँगल पण देण्याचा प्रयत्न केला। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी तुमच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत, पोलिसात तक्रारी केली। तो विषय नेमका काय आहे? भूपेश राऊत आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का दाखल केली? भूपेश राऊतांच्या विरोधात ज्या लोकांनी भूपेश राऊतांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या
त्या लोकांना तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे, किंवा तुम्ही त्यांना इकडे आमच्या समोर घेऊन या की बाबा काय तक्रार आहे. कारण भूपेश राऊत हा काय मूळ मालक नाही. मूळ मालकांनी जागा विकली. जागा कोणी विकल्या? मूळ मालकांनी. आणि चतुर्सीमा टाकून दिले, बरोबर ना. आणि ह्यांनी वेळोवेळी जे जे काही कायदेशीर प्रश्न उत्पन्न झाले त्यावेळेला मूळ मालक ज्यांनी यांच्याबरोबर जागेचे सौदे केले ह्यांना घटनास्थळी बोलवून, किंवा जे सरकारी आपल्या असतात कार्यालय ज्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम झालेले आहेत तिकडे मूळ मालकांना घेऊन ते विषय सॉल्व्ह केलेले. असं नाही की जागा फक्त नावावर झाली आणि मालक पळून गेला, असा काही विषय नव्हता. आतापर्यंत बऱ्याच वेळा असं झालं. आणि शेवटपर्यंत म्हणजे हायकोर्टापर्यंत लढून ह्या जागेचा आपल्या बाजूने निकाल आणून ह्या जागेचे आता पोटहिस्से पण झाले. मूळ 2 सातबारे होते, आजच्या घडीला 28 सातबारे. काका तुम्ही आपला परिचय द्या आणि तुम्ही सांगा काय नेमकी की हा जमिनीचा मूळ मालक तुम्ही आहेत. तर समोरचे माणूस आहेत ते तुमचे नातेवाईक आहेत, बरोबर. आणि नातेवाईक असताना तो असा आरोप का करते? मुळात आम्ही मूळ कुटुंबीय नाही कुटुंबीय, आम्हाला समजाळे कुटुंबीय म्हणून ओळखलं जातं. हे राऊत कुटुंबीय यांचे भूपेशचे वडील वगैरे यांचे आमचे जे बीएसटी ग्रुप आहे त्यांच्या वडिलांचे वाडवडिलांपासून आमच्याकडे पंचकृषीत सगळ्यांची चांगले संबंध. आम्ही मोठे सावकार, कुटुंब आमचं फार मोठं. 1955 तत्कालीन कुटुंब प्रमुख जे एकत्र होते त्यांनी आपल्या कब्जे वहिवाटीप्रमाणे कबुली जाग जबाब 55 नुसार कौटुंबिक मूळ आगाशी आणि मूळ वाटार या गावातलं वाटप केलं. त्यानंतर 1965 कुटुंब विभक्त झालं. 1955 ते जे कुटुंब प्रमुख होते ते कमीत कमी 30 वर्षापर्यंत जिवंत होते. त्यांनी कुठल्याही न्यायालयात त्या वाटपाविरुद्ध कोणीही दावा दाखल केला नाही. म्हणजे सर्वांना तो कुटुंब प्रमुखांना तत्कालीन हा वाटप मान्य होता. त्याच्यानंतर आज तक आहे ती कौटुंबिक वाटपाविरुद्ध कोणीही दावा दाखल केलेला नाही. आता जे दावे आहेत ते दावा मिळतात काही पैशासाठी, कोणाचं तरी वाटपानुसार प्रत्येक हिश्श्यातल्या लोकांनी आपापल्या जमिनी विकलेल्या आहेत. मी माझ्या हिश्श्यातली विकली आहे, हे नारायण दामोदर महादेव बाबा यांच्या वारस आहेत यांनी विकलेले आहेत, हरिबळांच्या वारस आहेत यांच्या सातबाऱ्याच्या लोकांनी जमिनी विकलेल्या आहेत. मूळ कुटुंबातलं जे वाटप झाले प्रत्येक शाखेच्या लोकांनी आपापल्या गरजेनुसार विक्री व्यवहार केले, अधिबद्धी केला, त्याचा प्रश्न. आम्ही विकताना ह्यांचा हक्क असतो. याही जेव्हा विकलं तेव्हा आमचं कुठं गेला? आम्ही गेले का त्यांच्या जागेवर? तो जो जयवंत नाईक माझ्या विरुद्ध सांगत होता दिलीप नाईक ऐकत नाही, मी काय ऐकणार? हा एक पुरावा आहे, तो मी तुम्हाला दाखवतो, तुमच्या स्क्रीनवर तुम्ही दाखवा. जो न्यायालयाचा त्यांनी उल्लेख केला 107/2014 त्याचा हा लागलेला एक निकाल आहे, तुम्हाला मी देतो नंतर. जशी गोष्ट तो न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्ही म्हणतो. त्याचे वकील त्याची बाजू म्हणतात, माझे वकील माझी बाजू म्हणतात. दुसरी गोष्ट त्याचं आगाशीला कौटुंबिक वाटपाने त्याला जी जमीन आली आहे त्याचा फेरफार आहे. हा सगळे जवळजवळ स्क्रीनवर घ्यावा तुमच्या. ह्याच्यात जे वारस आहेत ते तुम्ही बघा, त्याच्यात त्याचं नाव आहे का? जर त्याचं नाव नसेल तर आपण कोणाकडे जाणार? आपल्या वडिलांकडे की आपल्या बहिणीकडे, आपल्या भावाकडे? गावातल्या दुसऱ्याच्या घरी तर नाही जाणार. माझं मत असं आहे, कौटुंबिक वाटपाने त्याला त्याची जमीन मिळालेली आहे. जर त्याला त्या हिस्सा मिळाला नसेल का त्याचं नाव नसेल तर त्यांनी त्याच्या कौटुंबिक वाटपाने जर त्याच्या सातबारा नाव नाही ते त्यांनी त्याविरुद्ध जायला पाहिजे. आम्ही जमिनी भूपेशला विकतो, सागरला विकतो की आणखी कोणाला विकतो याचा त्याचा काय संबंध आहे? त्याच्या नाव असलेली मिळकती आम्ही विकल्या का? टोटली त्याच्या हिश्श्यात किती क्षेत्र आहे बघा, 88 मिळकती आहेत. हा शासनाचा फेरफार आहे, मी नाही लावला. माझा जन्म पण नव्हता त्यावेळेला. मी जवळजवळ 85ला सज्ञान झालो, माझी पण 82ला झाली. कौटुंबिक वाटप झालं त्यावेळेला गणेशबाई नाईक हे 8 वर्षाचे होते, 8 ते 9. गणेशबाई सज्ञान झाल्यानंतर त्यांनी तो कौटुंबिक वाटप मान्य केला. वडिलांना नंतर 99ला 12 जानेवारी 1999ला माझे वडील वारले, गणेशबाई नाईक. वारसात त्यांची पत्नी म्हणजे माझी आई पुष्पाबाई गणेश नाईक, माझी विवाहित बहीण आशालता राजाराम नाईक आणि मी, आम्ही तिघांनी तो वारस प्रमाणे जे क्षेत्र आलं ते आम्ही मान्य केलं. तसंच कौटुंबिक वाटप यांच्या हिश्श्याला जर जमीन गेली त्यांनी मान्य केलं.
त्यांच्या हिशातली होती ती हिने विकलं, लगतचे शेतकरी आम्ही होते, आम्हाला काय हरकत नाही. एखादी चतुर्सीमा चुकली असेल नजरचं कोणाकडून न, पण त्याच्यासाठी आम्ही कोर्टकरी नाही केली, आम्हाला मान्य आहे. जो सागर, भूपेश, कमलेश आणि विशाल हा आमचा व्यवहार होता, आम्हाला बाजार पडला ते आम्हाला दिला. त्याच्यात कुटुंबातल्या इतर लोकांनी जे काही व्यवहार केले त्यांनी पण त्यांच्या इतर लोकांबरोबर व्यवहार केलेले आहेत ना, खरेदी कर आम्ही दाखवू. त्यांचे व्यवहार त्यांचे चांगले आणि आम्ही केलेले व्यवहार म्हणजे गुंडलूक का? याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे, तो व्यवहार जमिनी विकण्याचा व्यवहार कधी झाला? न्यायालयामध्ये दावा दाखल होण्याच्या आधी किंवा नंतर? नाही, 107/2016 दावा दाखल झाला, पण त्यानंतर न्यायालयाचा कुठलाही मनाई हुकूम आम्हाला नाही आहे. तसे दावे संपूर्ण कुटुंबातल्या वेगवेगळ्या लोकांवर आहेत, तरी पण काही जमिनी विकल्या. तिन्ही शाखेतील लोकांवर एकमेकांचे दावे आहेत, म्हणजे संपूर्ण प्रॉपर्टीवर दावे होते. प्रत्येकाने आपापल्या इच्छेला जशी गरज लागेल तशी विकल्या. आणि कोण कोणाच्या व्यवहारात कसा जातो? मी एकटा आहे, माझी बहीण आहे, माझं कुटुंब छोटं आहे, 3 पिढ्या, मी कोणाच्या व्यवहारात कशा जातो? फक्त आपलं एक नातं होत आहे, आया लोकांना जातो बाजारात. रस्त्यात रुपये भेटला तरी बोलणार, सागर भेटला तरी बोलणार. त्याच्या वडिलांचे आमचे पहिल्यापासून संबंध आहेत. अडीअडचणीला आम्हाला सगळ्या गोष्टीची. माझे वडील पहिल्यापासून आजारी असायचे, ते भाई पण सांगते, तब्येतीने असेच होते, त्यांच्यापेक्षा कमी. त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला त्यांचं वजन किती होतं? 35 किलो. तो मनुष्य कोणाबरोबर भांडायला सांगा? संपूर्ण पंचकृषीत कोणी सांगावं की गणेशभाई आमच्याशी भांडण केलं. आता एक पालघर म्हणून गाव आहे, तिकडे चोरी कंपनीची घर आमच्या नावावर होती. त्या चोरीलाच विचार आम्ही त्याच्याकडून काय पैसे घेतले आणि त्याच्या संपूर्ण कामासाठी गोपेशनी मदत केली. आता एखाद्याकडे एखाद्याच्या घरासाठी जर मदत मागितली, चुकीचं आहे का? सांगा मला. मी काय त्याची स्तुती नाही करत, ते त्याची वकिली नाही करत. मध्ये एक काम होतं, सागरला सांगितलं, कमलेशनी माझं एक काम केलं, विशालकडे माझं एक काम होतं त्यांनी केलं. प्रत्येक जातो तुमची ओळख जर एखादं काम होतं तुम्ही माझ्याकडे येणार, शेतीचं असेल तर, पत्रकारितेचं असेल तर मी तुमच्याकडे येणार. आम्ही शेतकरी आहेत, गावातले आहेत, एकमेकांकडे जाणं येणं वाटणं येणं पारंपरिक आहे. दिवाळीला भेट देणं, सुखादुखाला मैताला जाणं, लग्न कार्यात जाणं, त्याच्यात काय चुकीचं आहे? मला पैशाची गरज होती, मी माझ्या वेळेनुसार जो काही बाजार ठरला आम्हाला योग्य वाटला आम्ही दिली. प्रत्येकाने विकलेले आहेत, फक्त विकले दिलीप किंवा विराज मोरेश्वर, भाऊ नाईक किंवा इतर लोक विकले असं कशा? त्याही पण विकले ना. त्यांनी विकले तेव्हा आम्ही गेले का? हा आमचा मुद्दा आहे. आणि जे प्रकरण न्यायालयात आहे ते न्यायालयाचा निर्णय घेतो आम्ही, तुम्ही म्हणा. 2 पर्याय आहेत, न्यायालयात जिंकले तर ते मी वरती जाणार, ते जिंकले तर मी जाणार, मी जिंकलो तर ते जाणार. तर त्याही ठरवायचं जायचं का नाही ते. जे प्रकरण न्यायालयात त्याच्याबद्दल आज आपण इकडे काही बोलू उचित होणार नाही. न्यायालय जो निर्णय घेतो आम्हाला मान्य आहे. बाकी तो मकरंदने जे काय एक सांगितलं की डिग्री झालेली आहे, त्या डिग्रीचे त्यांनी पेपर तुमच्या समोर इकडे सादर करावे, त्याचा खुलासा मी करीन. तो पेपर जिथपर्यंत माझ्या हातात येत नाही त्या गोष्टीवर मी आज खुलासा नाही करू शकतो. कुठल्या न्यायालयाची डिग्री झाली आहे, काय झाली आहे, तुम्ही त्याच्याकडे ते पेपर मागा. मी घरीच असतो, कधीही मला कॉल करा, तुम्ही सांगा, तिकडे येऊन मी माझे पेपर सादर करा. अच्छा, हे हा विषय झाला तुमची जमिनीचा, पण त्याच्याकडून अजूनही वेगवेगळे आरोप केले गेले, त्याच्याबद्दल काय खुलासा आहे, काय माहिती? आता त्यांच्या वतीने जे आरोप झालेले आहेत ते ज्या लोकांशी संबंधित आहेत ते त्याची उत्तरं देतील. आमचे विषय 2च होते. कौटुंबिक वाटप झालंय, त्यांनी सत्य माहिती तुमच्यापासून लपवली की त्यांनी पण जमीन विकल्या, पण त्यांनी त्यांच्याशी व्यवहार केली. माझा मुद्दा काय, त्यांनी ज्या लोकांशी व्यवहार केले ते लोक त्यांच्यासाठी चांगली होती, आम्ही त्यांच्याशी केलं ते आमच्यासाठी चांगली होती. आम्ही कुठे सांगतो तुम्ही व्यवहार केला ती लोक बेकार आहेत. आता हा 78 सर्वे नंबर आहे, त्याच्यामध्ये जागेचा काय विषय? कारण ते म्हणतात की तुम्ही त्यांना जाण्यासाठी जागा देत नाही. नाही, त्याचा तुम्हाला मी एक सांगतो. मात्रे कुटुंबियाचा जो मागे तुम्हाला स्क्रीनवर दिसतो बघा, जयवंत नाईकच्या मागे, तो मोहन मात्रे म्हणून आहे, त्यांची मागेच तुम्हाला मी आता ती साईड दाखवली. आम्ही सुरुवातीपासून जो रस्ता दाखवला पश्चिमेकडचा, हा आम्ही नाईक कुटुंबियाने सोडला. त्याच्यामुळे आम्ही त्यांना काय केलं, तुम्ही जे त्याच्यात ख्रिश्चन आणि आपले हिंदू असे समोर जातीयवाद नाही, सगळं भागीदार स्थानिक लोक आहेत. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तो रस्ता वाढवा. त्यांनी समूह म्हणून पण आपली मित्र असतात, जगाचे शेतकरी सगळे चांगले आहेत, त्यांना दिलं रस्ता पुढे तुम्ही वाढवा आणि तुम्ही एकमेक वापरा. त्यांना कुठला रस्ता पाहिजे जो BVSC ग्रुपनी आमच्या कुटुंबातल्या लोकांकडून जागा विकत घेतली आणि त्याच्या पैशाने जो रस्ता तो द्यायचा का ना द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. एखादी वस्तू मी विकत घेतली, मी कोणाला द्यायची काय ना, हा त्यांचा अधिकार, आपण कसं सांगा. आणि ती विकली कोणी त्याची कागदपत्र तपासा. ज्या माणसाने आज जमीन विकली त्याच्यातले एक पार्टनर नाही आमचा, ते सगळे पेपर तुम्ही यांच्याकडे मागून घ्या, आहेत पेपर यांच्याकडे.
जीएसटी ग्रुपकडे. मी असं नाही सांगत माझा काय चुकते की तुम्ही काका तुमचं नाव काय आणि मी वसंत राऊत. आता माझं वय 85 आहे. मी एक निवृत्त बँक अधिकारी आहे. मला फक्त एकच गोष्टीचं सांगायचं आहे की ही 4 माणसं जी आहेत ह्यांना त्यांनी चांडाळ चौकडी म्हणून संबोधलेले चुकीचं आहे. सगळे खानदानी लोक आहेत आणि मी त्यांच्या सगळ्या आजोबांपासून ओळखतो. एक गोष्ट महत्वाची म्हणजे ह्याला भूमाफिया म्हटलं जातं. कोणाला? उपेशला. हे चुकीचं आहे. त्यांनी कोणाच्या डोक्यावर बंदूक ठेवून कधी फोर्सिबली जमीन घेतलेली आहे का? अशी माणसं पण आहेत इकडे. तशी त्याच्यावर काही केस झालेली आहे का? त्याची कधी धिंड निघालेली आहे का? उलट त्यांनी आमचं तो 100/1 मध्ये त्यांनी जे सांगितलं एक कौटुंबिक, माझे आजोबा मुकुंद जीवनराव ते निम्म्या हिस्सेला होते. यांनी सगळे ते सांगितलेलं आहे, ते पुन्हा रिपीट करत नाही. ते चुकीचं त्यांनी फेरफार करून 14 की 15 साली ते फेरफार करून ते सगळं आमची नावं काढलेली होती. ती यांनी आम्हाला मदत केली आणि म्हणून आम्हाला माहिती होतं आमची जमीन आहे, पण ती किती जमीन आहे ती माहिती नव्हतं, क्षेत्र माहिती नव्हतं. ते यांनी शोधून आम्हाला मदत केली आणि त्याच्यामुळे आज आम्ही त्या आणि त्या जमिनीत त्यांनी अतिक्रमण करून कंपाऊंड करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. त्याच्यानंतर आम्ही कोर्टात स्टे घेतला तेव्हा हे बंद झालं. म्हणजे भूमाफिया हे नाही, पण जे दुसऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करून स्वतः जागा नावावर नसताना ते ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करतात, ते खरे भूमाफिया. सर काय सांगणार? तुमच्यावर अनेक आरोप मागच्या 2 दिवसापूर्वी केलेला आहेत. आम्ही तो बातमी पण केली. त्याच्यामध्ये एक असा आरोप आहे की तुमची प्रवृत्ती गुंड असा सांगण्यात आला. नंतर तुम्ही भीत पाडली. नंतर तुम्ही ज्या जमिनीचा हक सोडला त्या जमिनी तुम्ही परत घेत आहेत. एक विषय असा आहे की तुमची जी हॉटेल आहेत तिचे नॅचरल वॉटर सोर्स होता त्या तुम्ही अडवला. काय तुमच्याला सांगणार? तुम्हाला पहिलं सर्वप्रथम मी तुम्हाला एक विषयावर सुरुवात करतो. तुम्ही जे मला 4-5 प्रश्न एकदम विचारले. तुम्ही 2 दिवसापूर्वी जी न्यूज लावली ती न्यूज एकतर्फी होती. सर्वप्रथम मी तुमचा विषय घेतो बिपिन राऊत, जो त्या न्यूज चॅनलवर तुमच्या बोलतो की माझा चुलत भाऊ. तो चुलत भाऊ माझा होता, आता माझा चुलत भाऊ राहिला नाही. ज्या माणसाला रक्ताची नाती माहीत नसतात तो कधी त्याला भाऊ असं बोलूच शकत नाही कधी. आता मी त्याला म्हणतो की त्यांनी जे सांगितलं आमच्या राईपाडा येथील विरार ईस्ट येथे आमच्या कुटुंबाची 4 भावांनी जागा घेतलेली विकत. म्हणजे माझे वडील आणि 3 काका असून ते जागा घेतलेली. कौटुंबिक वाटप पण नाही, ते स्वतः विकत घेतली, स्वतःच्या खर्चाने घेतली, स्वकष्टाने घेतलेली. तर त्या प्रॉपर्टीमध्ये माझे जे 2 नंबर काका आहेत बिपिनचे वडील पुरुषोत्तम राऊत, यांच्या पायाखाली ही नवापूर येथील जमीन, त्या जमीन तुम्ही गेलेले जिकडे उभे होते ती जमीन सर्वे नंबर 100 हिस्सा नंबर 1 ह्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी 11.85 गुंठे. तेही प्रॉपर्टी माझ्या काकांच्या पायाखाली होती पहिल्यापासून, म्हणजे कुटुंबाची जागा त्यांना करायला दिलेली. आणि त्या राईपाड्यातल्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना ती जागा ती तिकडे करत होते. तर ते म्हटलं की मला इकडची जागा कमी द्या, ती तिकडची मला नवापूरची जागा माझ्या एकट्या नावावर करा. तर सगळ्या भावांनी मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की इकडे मी 5 गुंठे कमी घेतो, तिकडे मला 10 गुंठे 5 गुंठे मी इकडे घेतो, माझ्याकडे 10 गुंठे मी कमी घेतो. अशा पद्धतीने तो व्यवहार झाला. आणि कालांतराने जेव्हा बिपिन राऊतचे उमरटन नाक्यावर तिच्या वडिलांनी घर बांधलं, ती पण जागा ॲक्च्युली कौटुंबिक वाटपाप्रमाणे आलेली ती. पण ते जेव्हा घर बांधलं तेव्हा त्यांनी आमच्या मूळच्या घराचा हिस्सा सोडण्यासाठी आमच्यावर दबाव तंत्र केलं की मी या घराचा हिस्सा तेव्हा सोडेल जेव्हा तुम्ही मला राईपट्टी जागा या घराची हिस्सा बदली मला 8 गुंठे जागा इकडे म्हणजे राईपाड्यामध्ये आणि 4 गुंठे जागा नवापरली जागेच्या बद्दल अशी 12 गुंठे जागा तुम्ही सोडायची, तर मी घरात हिस्सा सोडतो. आम्ही मान्य केलं का तर जाऊन ते कुठेतरी हा घरातनं बाहेर पडतं आमचं घर कसं होणार आहे, सगळं नाक्यावरती झालेलं उमरडून. मग त्या पद्धतीने आम्ही ते त्याला हिस्सा सोडला. पण हिस्सा कोणी सोडला? वडिलांनी सोडला आणि 2 काकांनी सोडला. प्रॉपर्टी ही वडिलोपार्जित होती. वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये आमच्या 3 आत्या होत्या. मग 3 आत्यांनी त्यांना हक्कसोड केलं नव्हतं. हक्कसोड कोणी केलं? माझ्या वडिलांनी आणि 2 काकांनी केलं. पण आत्यांची प्रॉपर्टी होती तर आत्यांनी त्यांच्या नावाची प्रॉपर्टी मला तिकडे विकली. आणि सर्वप्रथम आत्यांनी त्याच्या वडिलांना विचारलं की तुम्ही जागा विकत घेणार का? ते बोलले माझ्याकडे पैसे तर मी नाही विकत घेऊ शकत. मग त्या आत्या माझ्या वडिलांनी येऊन विचारलं, माझ्या लहान काकांना विचारलं, ते बोलले नाही. मग मी माझ्या भाच्याला म्हणजे त्यांच्या भाचा म्हणजे मी त्याला प्रॉपर्टी तुमचा काय आक्षेप आहे का? ते बोलले नाही. रीच सर डॉक्युमेंट माझ्याकडे आहे, सगळ्यांच्या एनओसीज आहेत. मग माझ्या आत्याने मला जागा विकली, ती जागा घेतली विकत. बरोबर? म्हणजे तुमच्या असं सांगण्यात की तुम्ही विकत घेतलेली आहे. हां, विकत घेतलेली आहे. आत्यांचा कन्सेंट रजिस्टर डॉक्युमेंट केलेलं आहे. दुय्यम निबंधाकडे जाऊन त्याची रजिस्टर फी भरलेली आहे. आता तो बिपिन राऊत जो म्हणतो माझ्या आरोप करताना
तर मुळात तो असा मनुष्य आहे की त्याला महिलांचा त्याला द्वेष आहे. तो म्हणतो आत्यांची नावं कशाला, आत्यांना प्रॉपर्टी का द्यायची, आत्यांना प्रॉपर्टी देऊ नका, आपण फक्त प्रॉपर्टी घ्यायची, आत्यांची नावं द्यायची नाही. मी सांगितलं तसं होणार नाही. सातबारा दप्तरी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, तिकडे आत्यांची नावं लागणार, मग आत्यांची नावं चढली प्रॉपर्टीमध्ये. मग त्या पद्धतीने आत्यांनी 3 भावांना विकली, मला पण नाही विकली, मी नाही घेतली, लक्षात ठेवा, त्यांच्या 3 भावांना विकली. ह्याला का दिली नाही, कारण ह्यांनी आत्यांच्याबद्दल खूप वाईट उद्गार काढलेले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की हा बिपिन राऊत म्हणतो ना, तर ह्याचे वडील, हा तुम्हाला ऑन कॅमेरा बोललाय की माझ्या वडिलांचं वडील जे मेले ते माझ्या त्रासामुळे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांच्या वडिलांचं वय म्हणजे काकांचं वय 89 वर्ष. 89 वर्षाचे जेव्हा ते झाले म्हणजे वयोवृद्ध होते, तेव्हा एकदम म्हणजे लास्टच्या काळामध्ये त्यांना खूप त्रास झालेले, आजारी होते ते. तर आजारी असताना या माणसाने काय केलं, त्यांच्या मुलांनी त्यांचे हॉस्पिटलाइज घरी आणल्यानंतर त्यांची एक पॉवर बनवली आणि एक मृत्यूपत्र घेतलं बनवून, आणि त्या मृत्यूपत्राच्या आधारे त्यांनी ती खरेदी खत करून घेतलं. वडील जिवंत असताना खरेदी खत केलं आणि त्या सख्ख्या बहिणींना त्या प्रॉपर्टीतनं डावळलं, सख्ख्या बहिणींना प्रॉपर्टीतनं डावळलं. आणि सख्ख्या बहिणींनी त्यांनी जो खरेदी खत केलं त्याला चॅलेंज केलं. चॅलेंज केल्यानंतर जे मंडळ अधिकारी यांच्याकडे तक्रार रजिस्टर केलं, तर तक्रार रजिस्टर झाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जी मृत्यूपत्र बनवलं तर त्याला कोर्टामध्ये प्रोबेट करणे केलं, आणि प्रोबेट करताना तुम्हाला त्या 3 बहिणींचा पण कन्सेंट घ्यायचा होता, त्याच्यामुळे तो त्यांचा फेरफार रद्द होत होता. पण मग त्यांनी काय केलं, आपल्या आईला इमोशनली ब्लॅकमेल केलं आणि सांगितलं ज्या बहिणीने माझी माघार नाही घेतली तर मी तुला मग त्रास देणार, मग तुझ्या बहिणीकडे जाऊन राहा, माझ्याकडे जाऊन नका. मग त्या बहिणींनी आईच्यासाठी ती त्या जमिनीतून माघार घेतली आणि सांगितलं ही प्रॉपर्टी तूच घे, तूच खा. आज त्या सगळ्या प्रॉपर्टीतून त्यांनी वडिलांच्या म्हणजे खोटा कन्सेंट घेऊन त्यांच्या बहिणींना त्या प्रॉपर्टीतून बेदखल करून टाकलं. आणि ही जर बातमी खोटी असेल तर मी तुम्हाला त्यांच्या बहिणीच्या दोघांच्याही सख्या बहिणी दोघांचे नंबर देईल, तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता. माझ्याकडे व्हॉट्सअप चॅट आहे आमच्या कुटुंबामध्ये, तुम्हाला फॉरवर्ड करील. त्याही क्लिअर सांगितलेलं आहे की भूपेश राऊतनी कोणताच आम्हाला काय सांगितलं नाही, आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे तलाठ्याकडे गेले आणि या आमच्या प्रॉपर्टीमध्ये जी आमची नावं काढली यांच्या आम्ही अगेन्स्ट केली. बाकीचे विषय तुमच्याकडे आता अजून एक आहे, तो झाला बिपिन राऊतचा, बरोबर. आता बिपिन राऊतचा झालं, बिपिन राऊतने एक तुम्हाला मुद्दा केला, सर्वे नंबर 100 हिस्सा नंबर 1 हा जो हक्क सोडचा मॅटर होतं, ह्याच्यामध्ये आमच्या 2 कुटुंबाची जागा होती ती. एक आमचं कुटुंब म्हणजे यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत हे दोघं भाऊ. तो जो सातबारा म्हणतो ना की त्याच्यावरती एक अर्ज केला, त्या अर्जाने सगळ्यांची नावांची आमचं क्षेत्र कमी झालं, ते चुकीचं आहे. सर्वप्रथम त्या माणसाला आणि तो जो मागे संदीप राऊत बोलत होता आमच्या कुटुंबातला, त्या दोघांना पहिली गोष्ट म्हणजे महसूलचं काही ज्ञान नाही आहे. पीक पाण्याचा उतारा मी तुम्हाला दाखवीन, तुम्ही नंतर त्याच्यात प्रोड्यूस करा. पीक पाण्याच्या उतारामध्ये 52-53 याच्यामध्ये यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत यांची जमीन ही 1/3 होती, आणि मुकुंद जीवन राऊत हे त्यांचे हे बसले आहेत, तर वसंत पद्मन राऊत, मुकुंद जीवन राऊत यांच्या हिश्श्याला 1/3 होती. पण संदीप राऊत हा आमचा चुलते आहे म्हणजे माझ्या वडिलांचा, त्यांनी तो पहिल्यापासून खूप हुशार, सातबाऱ्यामध्ये फेरफार कसे चुकीचे करायचे या अनुषंगाने त्यांनी त्याच्यामध्ये ते जो 1/3 महिला पीक अंश होता ना, तिकडे फक्त त्यांनी काय केलेलं, वरती खोडून तिकडे तो 1/3 फक्त त्याच्या हिश्श्याला टाकलेला. त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने 1/3 त्याला गेलेलं आणि 1/3 मध्ये मुकुंद जीवन राऊत आणि आमचं कुटुंब आलेलं, म्हणजे तो चुकीचा फेरफार झाला. त्याच्या चुकीच्या फेरफारला मी चॅलेंज केलं तहसीलदारांकडे की हा फेरफार चुकीने झालेला आहे. जर यशवंत जीवन राऊत आणि यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत जर दोघं सख्खे भाऊ आहेत, तर हरिभाऊ वामनला 1/3 कसं येणार, त्याच्यामुळे यशवंत वामन राऊत पण 1/3 आहे ना, म्हणजे दोघांना 1/4 1/4 हिस्सा येतो, म्हणजे 5.85 ह्यांची. तर फेरफार क्रमांक 134च्या अन्वये तो जो फेरफार आहे त्या फेरफाराने मुकुंद जीवन राऊत हे मूळचे मालक होते 1/3 5.85 आणि 5.85 आमचे आजोबा आणि म्हणजे यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊ वामन राऊत संदीपचे वडील हे दोघं ही जमीन यांची स्वतःची नव्हती, आम्ही कुळाने आले तिकडे. हे कुळ कोणाचं होतं, यशवंत पांडुरंग नाईक, त्याला आप्पा कोफराडकर म्हणायचे, त्यांचं कुळ होतं. त्या कुळाने जमीन आम्हाला आलेली, म्हणजे 1/3 जमीन जी होती ना ती आम्हाला आलेली 5.85 यशवंत आणि हरिभाऊला. ही कुळाने जमीन प्राप्त झालेली, तो पण फेरफार आहे. ते कुळाने जमीन प्राप्त झाल्यानंतर आम्ही कुळाने मालक झालो, तेव्हा 1/3 आमच्या हिश्श्याला आली यशवंत वामन राऊत आणि हरिभाऊला. आणि मूळ मालकामध्ये ह्यांचे वडील होते मुकुंद जीवन राऊत.
तर मुकुंद यांचे पंजोबा, मुकुंद जीवनरावचे एक देवश आहे. ह्याच्यामध्ये चुकीचं काय होतं, जी चूक झालेली ती चूक दुरुस्त करण्यासाठी मी माननीय तहसीलदारांकडे अर्ज केला. तहसीलदारांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर ह्याच्यामध्ये जी चूक आढळून आली त्याच्यावर त्यांनी तो फेरफार केला. आता त्या फेरफार करण्यामध्ये मी काय केलेलं आहे, माझ्या आरोप करतात की तू तलाठी खिशात टाकतो, पोलीस स्टेशन खिशात टाकतो, नंतर तहसीलदार खिशात टाकतो. एवढे माझ्याकडे पैसे असते तर मी स्वतः तिथं तहसीलदार खुर्चीवर जाऊन बसलो असतो. असा पण आरोप करण्यात आला तुमच्याकडे तुमच्यावर भरपूर एनसीआर आहेत हे. हा, आता हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही टाकला. ज्या ज्या लोकांनी माझ्यावर एलिगेशन्स केले की माझ्यावरती 17-18 एनसीज आहेत, त्यापैकी जेवढी लोक तिकडे आलेली त्या सगळ्यांना तेवढ्या एनसी आहेत. म्हणजे सर्वप्रथम कधी कधी त्यांनी माझ्यावर केली, मी त्याच्यावर क्रॉस एनसीचा एक प्रकार असतो म्हणजे तुम्हाला अदखलपत्र गुन्हा. ह्या लोकांनी जेवढे आमची जेव्हा ज्या भानगडी झाल्या, जमिनीवर वाद निर्माण झाले, याचे माझे 4 पार्टनर पण आहेत, बरोबर. म्हणजे आमच्या जे वैयक्तिक सर्वे नंबर 78 मध्ये तेव्हा त्यांनी आमच्यावरती केल्या, आम्ही त्यांच्यावरती केल्या, बरोबर. त्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला दिली. माहितीच्या अधिकाऱ्याकडे सगळ्या एनसी काढल्या, त्यांच्यावर पण तेवढ्या 17 ते 18 एनसी प्रत्येकाकडे 1-1, 2-2, 4-4 एनसी मी केलेल्या आहेत. बिपिन राऊतवरती 2 एनसी आहेत. आपला तो नाव काय त्याचं संदीप राऊतवरती एक वाढीतल्यामध्ये एनसी आहे. आणि विशेष म्हणजे संदीप राऊतचा तो 3 नंबर भाऊ आहे मिलिंद राऊत, हा आमचा सुद्धाच, त्याच्यावरती 20-25 वर्षापूर्वी आमच्या वाडीमध्ये आमची केळीची घड कापलेली आणि केळीची पानं कापलेली, तेव्हा त्याला रेड हँड पकडलेला माझ्या वडिलांनी. आणि आगाशी पोलीस स्टेशनला त्याच्यावरती एनसी दिलेली, तेव्हा त्याला आगाशीला बोलावलेलं आणि आगाशी पोलिसांनी त्यांना तिकडे जाब विचारून जाब पंचनामा करून घेतला. तेव्हा त्यांच्या भाऊजींनी त्याच्यावरती जामीन देऊन त्यांना देऊन सोडवून घेतलं पोलीस स्टेशनमध्येच, एक म्हणतात ना आपण बॉन्ड देऊन. म्हणजे हे सगळे चोर वृत्तीची माणसं आहे, यांच्यावरती गुन्हे दाखल म्हणजे गुन्हे नाही, ह्यांच्यावर मी एनसी केलेले आहेत. मोहन म्हात्रे जो म्हणतो की माझ्या मुलीला धोका आहे, माझी मुलगी आहे, आम्ही सुसंस्कृत आहोत, आणि मोहन म्हात्रे जो म्हणतो याचं उत्तर सगळं माझे पार्टनर तुम्हाला देतील की वहिवाट काय आहे काय नाही ते. मोहन म्हात्रेवरती पण आम्ही एनसी दिलेली, मी आणि सागर पाटीलने. एका प्रकरणामध्ये फक्त चतुर्सीमेच्या वाद असल्यापासून सर्वेमध्ये मोहन म्हात्रेंनी आमच्याबरोबर वादविवाद केला आणि शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर तिकडे रूप ते मारहाणीमध्ये गेलं, तर एकामेकांना हात उचलला. त्याने इव्हन भूमी अभिलेखच्या ज्या महिला आलेल्या त्यांना पण शिवीगाळ केलेली, तर ती पण एनसी त्याच्यावर आहे. म्हणजे या सगळ्यांवरती मी पण एनसी दिलेल्या आहेत, आमच्या सगळ्यांनी एनसी दिले आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा बोलतो, त्यामध्ये एक मनुष्य असा आहे प्रकाश काळे म्हणून, जो सांगतो माझं घर आहे, एवढ्या पाण्यात मी जातो, 20 वर्षापूर्वी मी जमीन घेतली. त्याच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला दिलेच आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा मनुष्य जो आहे ना, ह्याच्यावरती दखलपात्र गुन्हा आहे आगाशी पोलीस स्टेशनमध्ये. ह्याच्या मेवणीबरोबर अनेक संबंधावर यांनी मेवणीवरती वार केलेले तोंडावरती आणि छातीवरती, तेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो, 6 महिने जेलमध्ये होता. तुमच्यावर हे आरोप केले जातं की तुम्ही नॅचरल वॉटर सोर्स अटकावता, हे का विषय? ते विषय नॅचरल वॉटर सोर्सचे विषय आहे. सांगतो तुम्हाला, आमचा सर्वे नंबर 78 आहे, जो 78 आहे तो 5 एकरचा आहे. त्या 78 मधनं वटार गावात जो पाणी येतो, तो पाणी जाण्याचा पावसाळी मार्ग आहे, तो आम्ही सोडलेला आहे. 8 फूट बाय 375 फूट. मी विचार करा, 8 फूट बाय 375 फूट म्हणजे जवळपास 3.5-4 गुंठे जागा ही आम्ही 4 पार्टनरनी विकत घेतलेली जागा आम्ही सोडलेली पावसाळी पाण्यासाठी, बरोबर. आता तुम्ही विचार करा, आज 20-25 लाख रुपये गुंठा तो म्हणतो, म्हणजे 4.5 गुंठ्याचे पैसे किती झाले हो? ती जागा आम्ही सोडली पाण्यासाठी. त्याच्या समोर आल्यानंतर त्या रोडच्या त्या साईडला माझं एक हॉटेल आहे, माझी स्वतःची जागा आहे, 4 गुंठे. त्या जागेच्या समोरून पण पाणी जात होतं. मी तिकडनं आजही तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये बघा, 4 फूट रस्ता सोडलेला आहे, पाण्यासाठी मार्ग सोडलेला आहे. आता तुम्ही मला सांगा, जर मी 4 फूट सोडलेला आहे तर बाजूला शेतकरी आहे, त्यांनी पण 4 फूट सोडायला पाहिजे. फक्त एकट्या भूपेश राऊतने जागा सोडायची का सगळ्या ठिकाणी? आणि माझ्या मागे जे शेतकरी आहेत जागेच्या मागे, ते म्हणतात आम्ही आमच्या जागेतनं कोणत्याच प्रकारचा पाण्याचा मार्ग सोडून देणार नाही, काही सगळ्यांनी मार्ग बंद केले आहेत. मग हे मार्ग बंद केले नाही, तेव्हा जे तात्कालीन आयुक्त लोखंडे साहेब त्याही बघितलेलं, त्याच्यानंतर गंगाधर नाले त्याही बघितले. हे सगळं प्रकरण महानगरपालिकेला माहिती आहे आणि मी कोणत्याच प्रकारचा कोणताही मार्ग अडवलेला नाही. एक शेवटचा प्रश्न असा आहे की बाहेर मेन रोडला एक दिवाळ होती, जर तुम्ही तोडली, तिथे एक व्हिडिओ पण आहेत, तो विषय काय? तो विषय तुम्हाला आता थोड्या वेळ दिलीप नाईक यांनी सांगितला. सर्वे नंबर 69 गाव म्हणजे वटार, 6.10 गुंठे जागा आहे. ह्याचा तुम्हाला मी 7-12 पण दाखवला होता 10 मिनिटापूर्वी. ती जमीन मी दिलीप नाईक यांच्याकडनं घेतलेली आहे. त्या जमिनीवरती कब्जा दिलीप नाईक यांचाच होता. ते जे जो मकरंद बोलतो त्यांचा मुलगा कमलाकर नाईकचा, तर त्याला सांगा तू जर ती भिंत तू बांधली त्याच्या पुढे पुरावा आहे काय? ती भिंत मी बांधलेली होती. जेव्हा दिलीप नाईककडनं मी रीतचा जागा विकत घेतली या 2 वर्षापूर्वी, दिलीप त्या मोकळ्या जागेचा मला ताबा दिला, तेव्हा ती भिंत मी स्वतः बांधली. दोन्ही तिकडची साईडची भिंत मी बांधली. त्या भिंतीचे माझ्याकडे सगळे फोटो आहेत, मी जे बांधताना कामगार काम करत असताना.
आणि त्या टायमाला काय झालं, भिंत बांधत असताना हा मकरंद नाईक आणि त्याचे 2 काका आहेत, त्या लोकांनी माझ्याबरोबर वाद विवाद केला. त्या टायमाला बघा, त्या ठिकाणी तुम्हाला प्रफुल्ल ठाकूर जे वसई तालुका मनसे अध्यक्ष दिसतात, त्यांनी येऊन तिकडे सोडवा करायला प्रयत्न केला. त्यांनी एवढं पण सांगितलं की जागा भूपेशच्या नावावरती आहे, तर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही सामंजस्याने एकत्र बसा आणि करा काय करायचं असेल तर. हा प्रकार तिकडे घडला आणि ती जागा आजही माझ्या नावावर आहे, त्यांच्या नावावर जागा नाहीये. तो जो म्हणतो जागा आमच्या नावावर आहे, त्यांनी पेपर दाखवावे. त्यांनी पेपर दाखवले त्याच्या नावावर जागा असेल ना, तर मी ती जागा उद्या सोडली, 1.5-2 करोडची जागा आहे, मी उद्या जागा सोडतो. त्यांनी पेपर दाखवायला जागा त्याच्या नावावर आहे का? या सर्व प्रकरणामध्ये भाजपची काय भूमिका आहे? आता तुम्ही मूळ मुद्द्यावर आले. भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे, एक पदाधिकारी आहे, बरोबर. ज्या वेळेला आम्ही जमीन खरेदी केली 2016ला, तेव्हा मी जर भारतीय जनता पार्टी नव्हतो. ज्या वर्षी 10 वर्ष 9 वर्ष झाली मी बहुजन विकास आघाडीमध्ये होतो. पण ते पक्ष सोडा, आम्ही 4 पार्टनर इकडे बसलेले आहोत. आम्ही 4 पार्टनरची जागा रीत सर हे जे आता इकडे सगळे शेतकरी बसलेले यांच्याकडनं विकत घेतलेली जागा, बरोबर. आणि विकत घेतल्यानंतर 9 वर्ष आम्ही ती डेव्हलप केली, लोकांना विकली. आज तुम्ही बघितले समोर तिकडे बंगले बांधलेले आहेत. त्या जागेमध्ये जे बंगले बांधलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, बरोबर, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत. आता जर समजा जागा आम्ही जर असे खोटे धंदे करून घेतले असते, खोटे दस्तावेज बनवले असते, तर ह्या सगळ्या लोकांनी ज्या जागा घेतल्या आहेत पण त्यांनी सांगितलं असतं आमच्या दावे दाखल केले असते ना, बरोबर की नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या जमिनी सगळ्या आम्ही ज्या विकत घेतलेल्या आहेत ना, ह्या कोणाकडून दुपाडून घेतलेल्या नाही आहेत. आणि गुंडगिरीचा तर विषयच नाही. मी सुसंस्कृत घराण्यात नाही येतो. जे माझ्यावर लोकांनी आरोप केलेत की गुंड गुंड गुंड, तर मग बहुजन विकास आघाडीमध्ये असताना मग जी जागा विकायची ते आता 10 वर्ष तुम्ही काय करतात? आणि बीजेपीचं नाव घेता. बीजेपीचा भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे? त्यांनी असा एक अधिकारी दाखवावा की ज्याच्याकडे जाऊन मी सांगितलंय मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे, हे तुम्ही काम करा, मी दमदाटी केलाय. एक अधिकारी समोर उभा करावा, मी सांगितलं तयार आहे. माझा पक्षाचा काय संबंध नाही, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. जमिनी खरेदी करणं हा माझा व्यवसाय आहे. माझा उदरनिर्वाह, माझ्या कुटुंबाचं पोट त्याच्यावर मी भरतोय. कोणाचा जबरदस्तीपणा मी बंदूक दाखवून किंवा धाक दाखवून मी कोणाची जमीन हस्तगत केलेली नाहीये. पुढे विषयाबद्दल आपली काय? जयवंत नाईक जे आहेत ते तिकडे त्या रस्त्यावरती रडत होते. ही सगळी जी काही भूमिका आहे ती नेमकी काय आहे, ते असा आरोप का करतात? तो त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. जागा माझ्या नावावर होती म्हणून मी भूपेशला वगैरे यांना विकली. भूपेश एकट्याला पण नाही, हा, या चौघांना. माझ्या भावाची हरकत नव्हती, मग आता दुसऱ्यांचं मी कसं बघणार? मग ते हा आरोप का करतायत? तिकडे जाऊन ते त्यांच्यावरती एवढी पाळी आली की ते रडतात आहेत, रडून रडून अंतःकरणातून तो सांगतात. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यात मी काय बोलू शकणार? का रडतात का नाही, कारण माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. तुमच्याशी असं कधी त्यांचं काय बोलणं वगैरे झालं का? असं बोलणं वगैरे होतं का? नाही, काहीच नाही. जमिनी संदर्भात काहीच बोलणं होत नाही. माझ्याच नावावर होती म्हणून विकली गेली. मग तुम्हाला जी जमीन विक्री झाली तिचे सगळे पैसे तुम्हाला मिळाले का? मिळाली पूर्ण पैसे, त्यातला एकही रुपया बाकी नाही? नाही. कोणाला जमीन विकली होती तुम्ही? भूपेश, सागर, विशाल आणि कमल. त्यांनी सगळे सविस्तर पैसे तुम्हाला दिले, आणि या गोष्टीला 8-9 वर्ष होऊन गेली. पण त्यांनी एकही पैसा तुमचा थकवला नाही. नाही. बिपिन राऊत यांनी भूपेश राऊत यांच्यावरती जे गंभीर आरोप केलेले आहेत त्याच्या मागे काय कारण आहे? कारण एक भाऊ आपल्या भावाबद्दल असं का बोलतोय? नाही, कारण त्याच्या मागे असं आहे, मी भूपेशचा आतेभाऊ भावेश राऊत, आणि काही कारणास्तव माझी आई येऊ शकली नाही. तिचा जर छोटासा अभ्यास झाला त्यामुळे तिला येता असताना तर भूपेश राऊत यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे दबाव टाकलेला नव्हता. आमची गरज होती, आम्ही सगळ्यांना विचारलं की आम्हाला अशी अशी गरज आहे, मला पैशाची गरज होती, आमचा प्रॉब्लेम होता. भूपेशने सांगितलं आपल्याकडे सोल्युशन आहे, त्या सोल्युशनप्रमाणे आम्ही केलं. बिपिन असा का बोलतोय ते आम्हाला माहिती नाही. बिपिनच्या मनामध्ये काय आहे, आपल्याच घरातल्या लोकांच्या विरोधात जाऊन कोर्ट कचऱ्या करणं, हे करणं, हे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो कशासाठी करतो ते मला माहिती नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की हडपली आहे किंवा बहिणीला फूस लावलेली आहे वगैरे, तसला कुठलाही प्रकार झालेला नाही. आम्ही आमच्या मनाने, आईनी आमच्या मनाने ही जमीन विकलेली आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी सगळ्या गोष्टी कायदेशीर केलेल्या आहेत, कारण मी त्याच्याबरोबर होतो. 5-5, 6-6 तास तहसीलमध्ये मी जाऊन बसलेलो आहे. त्याच्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट वटार ग्रामपंचायत पासून ते तहसील ऑफिसपर्यंत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कायदेशीर पद्धतीने केलेल्या आहेत. 43-2ची जमीन 43-1 आणणं, त्याच्यासाठी जे काय लागलं ते सगळ्या गोष्टी कायदेशीर, कुठेही आणि कुठेही 1 रुपयाही दिलेला नाही भूपेश राऊतने, कारण मी स्वतः त्याच्याबरोबर होतो. कुठेही 1 रुपया दिलेला नाही.
अगदी झेरॉक्सचे पैसे असतील तेवढे आम्ही दिले आहेत. बाकी कुठल्याही अधिकाऱ्याला पैसे दिले नाही, कुठलाही काय केलेलं नाही, कुठल्याही प्रकारे भूमाफियापणा त्यांनी केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि या याच्यामध्ये बिपिन असं का करतो हे मला कळत नाही. त्याच्यामध्ये असं चांगला तो पेपर दाखवतो त्याच्यामध्ये की त्यांनी हक सोडला तरीही दावा करतो, तो का विषय? ते माझे वडील करतो फक्त का सोडलं. हा तो वडिलांना हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।